नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. इथे प्रत्येक कथा तुमच्या मनाला स्पर्श करेल आणि विचार करायला लावेल. कधीकधी तुमच्या चेहऱ्यावर हसू देखील आणेल. ही कथा तुमच्या हृदयाला भिडेल आणि काहीतरी नवीन शिकवून जाईल. चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या या सुंदर भागाला. कथेच्या संगतीत प्रेमाची दुनियासोबत. मित्रांनो, आपला आजचा हा भाग थोडासा इमोशनल असणार आहे, कारण यात रियांशच्या भूतकाळाविषयी तसेच त्याच्या परिवाराविषयी मानवीला समजणार आहे. तर बघूया काय आहे रियांशच्या परिवाराचं सत्य. वळूया आपल्या आजच्या भागाकडे. साधारण 2 महिने असेच उलटतात. मानवी आणि रियांश दोघेही एकत्र खुश राहायला लागले होते. रियांशचं फ्लर्ट करणं मानवीला आवडू लागलं होतं. त्यांचं नातं अजूनही किसवरून पुढे गेलं नव्हतं, कारण जोपर्यंत मानवी त्यासाठी स्वतःहून तयार होत नाही तोपर्यंत रियांश पुढे जाणार नव्हता. मानवीला आश्रमातील सर्वांचीच खूप आठवण येत होती. तर इकडे विराज आता मानवीला आपलं कसं करायचं याचा विचार करत होता. रियांशच्या प्रेमात मानवी पूर्णपणे गुंतली होती. त्याच्याशिवाय एक दिवस राहणंसुद्धा तिला आता जड होऊ लागलं होतं. एके दिवशी मानवी तिच्या रूमच्या खिडकीत उभी होती. बाहेर चंद्र आणि चांदण्यांचा सुंदर असा प्रकाश पडला होता. रियांश काही कामानिमित्त भारताबाहेर गेला होता. त्याला यायला अजून 2 दिवस होते. मानवीला मात्र रियांशची खूपच आठवण येत होती. त्याचं काळजी करणं, फ्लर्ट करणं, जान म्हणणं हे सगळंच ती खूप मिस करत होती. तिचं लक्ष कामात किंवा इतर कुठेही लागत नव्हतं. सायंकाळचे 8:30 वाजले होते. तिला आश्रमातील सर्वांचीही खूपच आठवण येत होती आणि रियांशची देखील आठवण येत होती. खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळूक तिला एक वेगळाच आनंद आणि समाधान देत होत्या. अचानक दारावर टकटक होते. ती मागे पाहते तर कमलाजी असतात. मानवी म्हणते, काकी या ना, काय झालं, तुम्ही आत्ता इथे? त्यावर कमलाजी म्हणतात, तुम्ही अजून जेवण केलं नाही म्हणून विचारायला आले होते की तुमची तब्येत ठीक आहे ना. मानवी हलकंसं हसून म्हणते, हो मी एकदम ठीक आहे. मला फक्त कोणाची तरी आठवण येत होती. कमलाजी म्हणतात, तुम्हाला सरांची आठवण येत होती ना. मानवी हलकंसं स्मित करते आणि म्हणते, हो, आणि अजूनही कोणाची तरी आठवण येत होती. त्यावर कमलाजी म्हणतात, तुमच्या आईवडिलांची. त्यांचे हे शब्द ऐकताच मानवीचा चेहरा उतरतो आणि ती म्हणते, मी लहानपणापासून अनाथाश्रमात वाढले आहे, त्यामुळे मला माझे आईवडील यांच्याविषयी काहीही माहिती नाही. कमलाजी म्हणतात, म्हणजे तुम्हाला पण आईवडिलांचं प्रेम मिळालंच नाही. अगदी सरांसारखंच. मानवी कमलाजींना म्हणते, रियांशला त्यांच्या आईवडिलांचे प्रेम का मिळालं नाही? आणि हो, त्यांचा परिवार, त्याविषयीसुद्धा मी कधीच त्यांच्या तोंडून काहीही ऐकलं नाही. कुठे असतात सगळे आणि त्यांच्या परिवारात नक्की कोण कोण आहे? त्यावर कमलाजी म्हणतात, मला जास्त काही ठाऊक नाही, पण थोडीशी माहिती आहे. मानवी म्हणते, प्लीज काकी मला सांगा ना, काय माहिती आहे तुम्हाला रियांशच्या परिवाराविषयी? कमलाजी सांगतात, मी 15 ते 18 वर्ष झालं हे घर सांभाळते. याआधी या जागेवर एक छोटं घर होतं. आता त्याचा महाल बनवलाय सरांनी. जेव्हा ते 12 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी इथे छोट्या घरात पाऊल ठेवलं होतं. तेव्हा मलाही काहीही माहिती नव्हती, पण एके दिवशी ते झोपेतच खूप काही बोलून गेले. ते बडबडत होते, त्यावरूनच मला हे सत्य समजलं. मानवी डोळे बारीक करून त्यांचा प्रत्येक शब्द ऐकत होती. त्या म्हणाल्या, सरांची आई खूपच श्रीमंत घरातून होत्या. त्यांच्या परिवाराची शान त्या राहत असलेल्या शहरात होती. त्यांची आई त्यांच्याच कंपनीत काम करत होत्या, पण त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या एका साध्या एम्प्लॉईवर त्यांची नजर गेली.
त्या व्यक्तीची नजर आधीपासूनच त्यांच्यावर होती. हळूहळू त्यांच्यात ओळख वाढली आणि ती ओळख आधी मैत्री आणि त्यानंतर प्रेमात बदलली. त्या व्यक्तीने सरांच्या आईला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं, पण त्या इतक्या गुंतल्या होत्या की त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्या एकुलत्या एक असल्यामुळे काही महिन्यांनी मुलीच्या प्रेमापोटी त्यांच्या घरच्यांनी ते नातं स्वीकारलं. सुरुवातीला वर्षभर सगळं सुरळीत होतं, पण अचानक त्या व्यक्तीचा स्वभाव आणि वागणं बोलण्याचा अंदाज बदलला. पण सरांची आई त्यांच्यावर खूपच प्रेम करत होती, त्यामुळे त्यांचं आणि त्यांच्या आईवडिलांच्यात खटके उडू लागले. त्यांच्या आईवडिलांना मुलीचं हे वागणं सहन झालं नाही आणि ते कायमचेच परदेशी निघून गेले. पुन्हा त्यांच्याविषयी काहीच समजलं नाही. सरांची आई गरोदर आहे हे गरोदर असल्याचं समजताच त्या माणसाने काळजीच्या नावाखाली सगळी प्रॉपर्टी आणि कंपनी स्वतःच्या नावावर करून घेतली. सगळं त्यांच्या नावावर होईपर्यंत सरांचा जन्म झाला होता. त्यानंतर त्याने सरांच्या आईला कंपनीतून बेदखल केलं आणि घरी राहून आपल्या बाळाची काळजी घे असं म्हणाला. त्यांची आई प्रेमात त्या व्यक्तीने जे काही सांगेल तेच करत होत्या. काही काळ उलटला आणि त्यांच्या अनैतिक संबंधांच्या वार्ता त्यांच्या बायकोपर्यंत पोहोचल्या. पण तरीही त्यांनी संसार आणि मुलगा यासाठी सगळं सहन केलं. तो व्यक्ती त्यांना मारहाण करू लागला, शिव्या देऊ लागला आणि त्याचबरोबर रोज एक नवीन मुलगी घरी घेऊन यायचा. पण सरांच्या आईंनी त्यांचं प्रेम त्या व्यक्तीला सोडवण्यापासून अडवत होतं. असेच 5-6 वर्ष निघून गेली. सर 7 वर्षांचे झाले तेव्हा त्यांच्या आईने त्या अन्यायाला वाचा फोडली आणि माझी कंपनी त्याचबरोबर माझी सगळी इस्टेट माझ्या मुलाला परत करा असं सांगितलं. तो व्यक्ती इतका खालच्या पातळीवर उतरला होता की त्याने गोड बोलून त्यांना एका ठिकाणी जायचं आहे आणि तिथेच मी तुला सगळं परत करेन असं सांगितलं. त्या दोघांना एका कारमध्ये बसवलं आणि ड्रायव्हरला काही आदेश देऊन तो व्यक्ती स्वतः दुसऱ्या कारमध्ये जाऊन बसला. सरांना आणि त्यांच्या आईला ज्या कारमध्ये बसवलं त्या कारचे ब्रेक आधीच फेल केले होते. काही अंतरावर गेल्यावरती गाडीची स्पीड अचानक वाढली आणि ती कंट्रोलबाहेर गेली. ड्रायव्हरने उडी घेऊन स्वतःला वाचवलं, पण सर आणि त्यांची आई मात्र गाडीतच अडकले. ती गाडी एका खोल दरीत कोसळली. सर आणि त्यांची आई दोघेही गंभीर जखमी झाले होते. साधारण 2 ते 3 महिने सर कोमामध्ये होते. त्यानंतर जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा त्यांचे वडील हॉस्पिटलमध्ये आले. सरांनी त्यांच्या आईबद्दल विचारलं तेव्हा त्या माणसाने तुझी आई मरण पावली असं सांगितलं आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्याचा एक व्हिडिओ सरांना दाखवण्यात आला. पुढच्याच मिनिटाला त्या व्यक्तीने एका नवीन स्त्रीला त्यांच्यासमोर उभं करण्यात आलं आणि आजपासून हीच तुझी आई आहे असं सांगण्यात आलं. तो 7 वर्षांचा मुलगा जो कोमातून बाहेर आला होता त्याला त्याच्या आईला पाहायचं होतं, पण त्या माणसाने तो व्हिडिओ दाखवून त्यांना आधीच अर्धमेलं केलं होतं. आणि त्यातच तो दुसरा धक्का, एका परक्या स्त्रीला आई म्हणण्याचा. त्या निष्पाप मुलाने आपल्या वडिलांना आईला दिलेला त्रास स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता. आता तिच्यानंतर आपले काहीच अस्तित्व न उरल्याची जाणीव त्याला झाली होती. त्या मुलाने तिथून धाव घेतली. त्याच्या वडिलांनी त्याला शोधणं तर दूर, पण साधा त्याचा पाठलागसुद्धा केला नाही. त्यानंतर सरांनी एका अनाथाश्रमात थोडे दिवस काढले, पण एका बिल्डरने तो सुद्धा पाडला. असेच काम करत त्यांनी स्वतःचा उदरनिर्वाह करायला सुरुवात केली. काही वर्ष काम करून त्यानंतर ते एका माणसाकडे कामाला लागले. तो व्यक्ती खूपच उदार मनाचा होता. त्याने सरांना हे जुनं घर दिलं होतं.
सरांनी एक एक करून आपल्या जीवनातील अडथळे दूर केले आणि स्वतःच्या कष्टाने आणि मेहनतीने या साम्राज्याचा आणि स्वतःच्या नवीन नावाचा पाया रचला. 2 ते 3 वर्षातच त्यांनी त्यांचं नाव आणि कंपनी नावारूपाला आणली आणि पुढील काही वर्षात ते रिअल इस्टेट किंग म्हणून ओळखू जाऊ लागले. या सर्व गोष्टी करत असताना त्यांना त्यांच्या परिवाराचे प्रेम, माया कधीच मिळाली नाही. त्यांनी समाजातील विकृत माणसे आणि अमानुष वागणूक पाहिली होती. त्या सर्वांना दूर लोटत अजोड कष्ट करून मेहनतीने स्वतःला सिद्ध केलं. खूप वर्षांनी मी सरांच्या चेहऱ्यावर हा आनंद पाहिलाय, जो तुम्ही त्यांच्याबरोबर असताना त्यांच्या चेहऱ्यावर असतो. सर्वांना वाटतं की ते डेव्हिल आहेत. त्यांना खूपच घमंड, गर्व आहे. पण या सर्वांमागे ते एक निष्पाप मूल दडलं आहे, ज्याने स्वतःच्या जन्मदात्या पित्याला त्याच्या आईचा अमानुष छळ करताना पाहिले आहे आणि तिला वाचवण्यासाठी स्वतः अनेकदा मार देखील खाल्ला आहे. वडील असतानाही बेवारस म्हणून रस्त्यावर फिरणारं, एका भाकरीच्या तुकड्यासाठी दर भटकणारं आणि या सर्वांपासून स्वतःला सिद्ध करण्यासाठी जीवतोड मेहनत करणारं ते छोटं मूल दडलं आहे, याची कोणालाही कल्पना नाही. त्यांनी एकही चुकीचं काम केलं नाही आणि तसा मार्गही अवलंबला नाही. या सगळ्या गोष्टींची साक्षीदार मी स्वतः आहे. जेव्हा मी इथे काम करायला लागले, तेव्हा मी त्या मुलाला दचकून उठताना पाहिले, आईच्या मायेसाठी आसुसलेलं पाहिले. पण कधीही स्वतःचं दुःख त्यांनी माझ्यासमोर किंवा आणखी कोणासमोर येऊ दिलं नाही. त्याचं कारण त्यांनी एक गोष्ट खूपच लवकर आत्मसात केली, ती हीच की दुनिया हसायला येते, पोसायला नाही. हे सर्व सांगताना कमलाजींच्या डोळ्यात अश्रू होते, तर मानवीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. रियांशचा संघर्ष पाहून मानवीला जाणवतं की तिने रियांशला किती चुकीचं समजलं आहे. ते सर्व ऐकून तिचं प्रेम अधिकच वाढलं होतं. कमलाजी म्हणतात, मॅडम, सरांना परिवाराची माया कधीच मिळाली नाही, पण तुम्ही त्यांना कधीही अंतर देऊ नका. तुमच्यामुळेच त्यांना प्रेम आणि त्याचबरोबर शांत झोप मिळते. त्यांचा चेहरा थकलेला आणि रागीट नसतो. मानवी म्हणते, माझ्यामुळे झोप मिळते म्हणजे? त्यावर काकी म्हणतात, सरांना झोपल्यावर वारंवार त्यांच्या वडिलांचा अमानुषपणा त्यांच्या डोळ्यासमोर यायचा आणि ते घाबरून जागे व्हायचे. या गोष्टीचा त्यांच्या झोपेवर इतका परिणाम झाला की त्यांनी दिवसरात्र मेहनत करण्यावर भर दिली. त्यामुळे त्यांची झोप नाहीशी झाली. अपूर्ण झोपेमुळे थकवा, राग, चिडचिड वाढली होती. परत तर त्यांना झोपच येत नव्हती. जेव्हा या सर्व गोष्टींना कंटाळून ते डॉक्टरांना भेटले, तेव्हा त्यांना समजलं की त्यांना इन्सोम्निया नावाचा आजार झाला आहे आणि झोप येण्यासाठी त्यांना झोपेच्या गोळ्या खाव्या लागायच्या. गोळ्या खाऊनसुद्धा फक्त 2च तास त्यांना झोप मिळायची. त्यामुळे त्यांचा थकवा आणि चिडचिड व्हायची. पण जेव्हापासून तुमचं लग्न झालं आहे, तेव्हापासून त्यांनी गोळ्या खाणं बंद केलं आहे. कारण तुम्हाला मिठीत घेतलं की त्यांना शांत आणि गाढ झोप लागते. जेव्हापासून तुम्ही त्यांच्या आयुष्यात आला, तेव्हापासून त्यांचा एकटेपणा आणि झोपेची समस्या दूर झाली आहे. फक्त एवढंच नाही तर अजूनही बऱ्याच गोष्टी बदलल्यात. त्यांच्यात होणारा हा बदल खरंच खूप सुंदर आहे. देव करो आणि तुमची जोडी सदैव अशीच सुखात आणि आनंदात राहो. कोणतेही दुःख तुमच्या वाट्याला कधीच येऊ नये. एवढं बोलून कमलाजी तिथून निघून जातात. मानवीच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते. ती वॉशरूममध्ये जाते आणि तोंडावर पाणी मारते. त्यानंतर ती स्वतःला शांत करते आणि एक खोल श्वास घेते. ती वॉशरूममधून बाहेर येऊन डायनिंग एरियात येते. तिची इच्छा नसतानाही ती 2 घास खाते आणि जाऊन बेडवर आडवी होते. तिला रियांश आणि तिच्या खूप छान मोमेंट आठवतात आणि त्यातच ती झोपी जाते. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा.
आणि हो, त्याचबरोबर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. बाय बाय.